आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजाम। 1 किलो खव्यासाठी पावशर मैदा घ्यायचा, दोन्ही चांगलं एकजीव करून मळून गोळा करून घ्यायचा आणि तो थोडा वेळ भिजून द्यायचा। नंतर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। मस्तपैकी सगळे गोळे बनवून तयार झाले, गोल अशा हाताने मस्त गोळे करून घ्यायचे। त्याच्यामध्ये अजिबात हे नाही करायचं, असं फिरवायचं गोल 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 गोल, प्लेन आलं पाहिजे। असे गोल गरगरीत गोळे सगळ्याचे गोळे करून घ्यायचे। एक किलोमध्ये 100 गुलाबजाम होतात। मोठे मोठे बनवले तर, छोटे छोटे बनवले तर तसे खूप सारे होतात। आणि गुलाबजाम हे पाकामध्ये सोडल्यानंतर चांगले फुगतात। अशा रीतीने सगळे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं, तेल तापून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये गुलाबजाम आणि बारीक फ्लेमवर गॅस करायचा। मग त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडायचे, बारीक गॅसवरतीच सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे। व्यवस्थित सोडायचं, एका हाताने त्याला वर खाली करायचं। आपण तोपर्यंत पाक एका साईडला बनवायला ठेवलेला आहे। 1 किलो खव्यासाठी 1 लिटर पाणी आणि 1 किलो साखर असं प्रमाण घ्यायचे आणि पाक बनवून घ्यायचा, एकतारी पाक। आणि मग तळलेले गुलाबजाम काय करायचं, मंद आचेवरती चांगली तळू द्यायची गुलाबजाम। हे बघा कसा त्याला ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे, थोडा थोडा हलकासा। त्याच्यावरचे बुडबुडे जे आहेत ना, ते पूर्ण तळून झाले का ते बुडबुडे यायचे बंद होतात। हे बघा कसे तळलेले आहेत आणि बुडबुडे पण कमी झालेले आहेत याचे। लाल मस्त तळून घ्यायचे। तळून झाले की गुलाबजाम, तळलेले गुलाबजाम पाकामध्ये सोडायचे। पाकामध्ये सोडल्यानंतर बघा कसे झाले आपले गुलाबजाम तयार। आपण आता गुलाबजाम फोडून बघूया। त्याने मस्त अशी गुलाबजाम आपली तयार झालेली आहेत, बघू शकता तुम्ही। तर या गुलाबजाम खायला, पाकामध्ये गुलाबजाम रसरशी।